सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जयसिंगपुरातील चोरीला गेलेले 36.75 लाखाचे सोने कुटुंबाला दिले परत। जयसिंगपूर येथील BSNL क्वार्टर्समधील 3ऱ्या मजल्यावर सुनीता दीपक केरीपाळे यांचे घर फोडून चोरट्यांनी फक्त 20 मिनिटात 350.38 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2385 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 36,75,416 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना 10 जुलै रोजी घडली होती। याचा तपास लावून जयसिंगपूर पोलिसांनी चोरीला गेलेले सर्व दागिने व मुद्देमाल सुनीता केरीपाळे यांच्या ताब्यात दिला। जयसिंगपूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने या घरफोडीचा शोध घेत राजू रामय्या महादेवपल्ली वय वर्ष 46 सध्या राहणार कणकीपाडू विजयवाडा आंध्र प्रदेश मुळगाव कोत्तेवसला जिल्हा विजयवाडा याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन या घरफोडीचा 12 तासात छडा लावला होता। जयसिंगपूर पोलिसांनी चोरीला गेलेले सर्व दागिने व मुद्देमाल सुनीता केरीपाळे यांच्या ताब्यात दिले। यावेळी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम, पोलीस उपनिरीक्षक कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान केरीपाळे यांच्या चोरीला गेलेले सोने व मुद्देमाल परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले। महानकरे न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर।